काँग्रेसला मिळालेला विजयाचा घास आता तोंडात जाणार की नाही अशी शंका. भाजपला सत्तेत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आणि यात सत्तेच्या चाव्या मात्र थेट उद्धव ठाकरेंच्या हाती. चंद्रपूरमध्ये नक्की कोणाचा झेंडा फडकणार आणि महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, या राजकीय थरार नाट्यात नेमकं काय घडलंय? नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहता थोडक्यात. चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच सध्या निर्माण झाला आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्तेचा सोपान चढण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही. तर दुसरीकडे भाजपही शर्यतीत आहे, पण त्यांनाही बहुमतासाठी मोठी जुळवाजुळव करावी लागणार आहे. अशावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती या महानगरपालिकेत किंगमेकरच्या भूमिकेत अवतरली आहे. सत्तेची सर्व समीकरणे आता या युतीच्या हाती असल्याने चंद्रपूरमध्ये मोठी राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आकडेवारीवर जर टाकली तर काँग्रेसकडे 27 नगरसेवक आहेत, तर भाजपकडे सध्या 23 नगरसेवक आहेत. मात्र बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी 34 नगरसेवकांची गरज आहे. याचा अर्थ काँग्रेसला सत्तेत येण्यासाठी आणखी 7 नगरसेवकांची गरज आहे, तर भाजपला तब्बल 11 नगरसेवकांची तजवीज करावी लागणार आहे. या दोन्ही प्रमुख पक्षांची ही अडचण ठाकरे गटासाठी मात्र सुवर्ण संधी ठरली आहे. ठाकरे गटाचे 6, वंचितचे 2 आणि त्यांच्या संपर्कातील अपक्ष नगरसेवक मिळून हा गट कोणाच्या पारड्यात वजन टाकणार यावरच चंद्रपूरचा पुढचा महापौर कोण हे ठरवणार आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाने आता आपली भूमिका अधिक आक्रमक घेतली असून थेट महापौर पदावरच दावा सांगितला आहे. जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे आणि संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी स्पष्ट केलं की अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. मात्र स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसोबत चर्चा सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. जो पक्ष आम्हाला महापौरपद देईल त्यांच्यासोबत जाण्याचा आमचा विचार राहील, अशी स्पष्ट भूमिका स्थानिक नेत्यांनी मांडली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काँग्रेससोबत असलेले उद्धव ठाकरे चंद्रपूरमध्ये वेगळी भूमिका घेणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. संपर्क प्रमुख प्रशांत कदम म्हणाले की काँग्रेसची अवस्था ताटात जेवण वाढलं आहे पण ते खाता येत नाही अशी झाली आहे. ही टीका काँग्रेसच्या नक्की जिव्हारी लागू शकते. उद्धव ठाकरे गटाने 2.5 वर्षे महापौरपद किंवा 2.5 वर्षे उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतीपद अशा मागण्या समोर ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे भविष्यात काहीही होऊ शकतं. भाजपसोबत जाण्याचा पर्यायही आम्ही नाकारला नाही, असं वक्तव्य कदम यांनी केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात नक्कीच सध्या अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवला जाणार की स्थानिक समीकरणे जुळवण्यासाठी उद्धव ठाकरे गट भाजपशी हातमिळवणी करणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. या सर्व घडामोडींचा अंतिम फैसला आता मातोश्रीवरूनच होणार असून उद्धव ठाकरे काय आदेश देतात यावर चंद्रपूरचे राजकीय भविष्य अवलंबून आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चंद्रपूरचा महापौर कोणत्या पक्षाचा होईल? तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही राजकीय घडामोड समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.